हॅलो गर्ल्स, सो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज माझ्याकडे कधीच कन्सिलर नव्हतं, बट फायनली आय हॅव गॉट बोलतात ना एक असं कन्सिलर जे ऑइली स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे. आय एम नॉट शुअर अबाउट ड्राय स्किन वाले पण यूज करू शकतात, पण त्यांना खूप मॉइश्चरायझर लावावं लागेल. आणि एक असा ब्रँड ज्याचं मी कधी काही जास्त यूज केलेला नाहीये. सो आय डोंट नो वाय मी कलर बारचं जास्त काही यूज केलं नाही. म्हणजे माझ्याकडे एकच फाउंडेशन होतं जे मला खूप आवडायचं. आय यूज टू यूज इट डेली. म्हणजे ते बीबी क्रीम सारखं फाउंडेशन होतं आणि ते खूप छान होतं. लाईक मीडियम कव्हरेज होतं आणि त्याने ते असं बोलतात ना पिंपल्स वगैरे पण येत नव्हते. सो एकदम छान होतं. बट आता रिसेंटली मी मॉलमध्ये गेली होती अँड वी वर डुईंग सम चॅलेंज मी माझ्या हस्बंड सोबत आणि तो कलर बार मध्ये घुसला टू बाय मी अ लिपस्टिक. तर मी तिकडे बघितलं की सेल होता. सो बघूया अजून गोष्टी. सो मी काही जास्त नाहीये, थोड्याशाच गोष्टी आहेत, बट त्यातली मी ही गोष्ट तिकडे यूज करून बघितली. म्हणजे आय वॉज जस्ट रॅन्डमली युझिंग प्रोडक्ट्स टेस्टरवाले. तर मला हे खूप आवडलं. आणि माझ्याकडे एकही कन्सिलर नाहीये. मी भरपूर व्हिडिओजमध्ये आधी पण बोलले की मला कधी कन्सिलरची गरज वाटली नाही, बट आफ्टर युझिंग दिस ह्याचं कव्हरेज बघितल्यानंतर आय वॉज लाईक की हे असलं पाहिजे. अँड हे फक्त मला 350 रुपीजला मिळाले. बिकॉज इथे तुम्ही बघू शकतात फोकस हो 50% ऑफ वरती होतं हे. सो ह्याची मला तरी वाटतं की हे जसं प्रोडक्ट आहे ना ह्याच्यासाठी ऍक्च्युअल प्राइस जी आहे 699 मी ते पण दिली असती, बट मला लकीली हे 350ला मिळालं. ह्याची शेड आहे CC1.2. सो ही आय थिंक मॅक्सिमम इंडियन स्किन टोन जे मीडियम स्किन टोनचे आहेत त्यांना सूट करेल. तिकडे फेअर स्किन टोन आणि माझ्याहून डार्क स्किन टोन तुझा पाय सॉरी माझ्याहून डार्क स्किन टोन वाल्यासाठी माझ्याहून डार्क स्किन टोन साठी ह्याच्यामुळे मी हे झाली विसरली. माझ्याहून डार्क स्किन टोन वाले ज्या मुली असतील त्यांच्यासाठी पण तिकडे शेड्स आहेत आणि तिकडे कलर करेक्टर वाले पण शेड्स आहेत ग्रीन वगैरे. सो हा असा कन्सिलर पॉट आहे आणि 1.2 माझा शेड आहे. मी हा यूज केलाय घरी आल्यावरती. हा असा शेड आहे आणि एकदम माझी बोलतात ना एक्झॅक्ट मॅच आहे. सो आता मी एवढूसच घेतलंय एवढूसच घेतलंय आणि इथे जे तुम्ही माझे डाग बघताय त्याला जस्ट मी असं डॅप करेन. गायब बघताय तुम्ही. आणि जरा पण हेवी नाहीये बिकॉज दिस इज क्रीम आणि लावल्या ते मॅट होऊन जातं. सी गायब. आणि ह्याच्यावरती तुम्ही बेबी क्रीम लावा और काहीच लावू नका. लेजिट मी हे यूज केल्यानंतर मी मिरर मध्ये बघते ना असं वाटतच नाही की मी काही प्रोडक्ट यूज केलंय. इट इज लाईक की युअर ओन स्किन, फक्त बेटर व्हर्जन. सो हा जो रेड स्पॉट आहे हा इतका जाणार नाही बिकॉज त्याला कलर करेक्टिंगची गरज आहे. बट मी इथे जो दिसतोय तो आणि हा त्याला थोडं जास्त लागेल. पूर्ण रेडनेस आणि खूप छानपणे आणि काहीच असं वाटतच नाही की मी काही कन्सिलर लावलं. मी तुम्हाला इथे पण दाखवते. माझ्या नोजच्या खाली खूप रेडनेस आहे. गायब. म्हणजे खूप लाईट वेट आहे. आणि हे जर तुमची ऑइली स्किन असेल आणि मी तुम्हाला सांगते मी कन्सिलर का नाही यूज करायची बिकॉज मी ऑइली स्किन माझी आहे म्हणून मला ना जास्त प्रोडक्ट्स लेअर करायला आवडायचं नाही. कोणतेही ऑइली स्किन वाले प्रोडक्ट्स यूज करा, माझी स्किन ऑइली होतेच. सो मी अवॉइड करायचे जास्त प्रोडक्ट्सचे लेअर यूज करायला. सो एकतर बीबी क्रीम और फाउंडेशन, मी कन्सिलर वगैरे काही नाही यूज करायची. बट हे खूपच छान आहे. लाईक माझे डार्क सर्कल्स हे बघा गॉन. लिटरली लावल्यानंतर ना हे पावडर होऊन जातं. इथे असं वाटतंय की हे क्रीम आहे बट लावल्यानंतर पावडर होऊन जातं. फरक बघा. आणि तरी पण मी एकदम एवढूसा जस्ट असा टॅप करते. दॅट्स इट. सी गायब. खूप
खूपच छान प्रोडक्ट आहे. जर तुम्ही कन्सिलर तुम्हाला यूज करायचा असेल देन गो फॉर इट. हा प्रोडक्ट आय थिंक ते लोक डिस्कंटिन्यू करतात बिकॉज आय गेस ऑइली स्किनवाल्यांसाठी मेनली हा प्रोडक्ट आहे. बिकॉज मी तिकडे विचारलं तर ती पण मला बोलली की ह्याने तुमची मे बी स्किन ड्राय फील होईल. तर मी बोलली की ओ ग्रेट, कारण की माझी ऑइली स्किन आहे. सो अजून कुठे तुम्हाला दाखवू? हा डाग आहे. एक्झॅक्ट मॅच. असं वाटतं ही माझीच स्किन आहे. काहीच नाही, सगळं गायब. सो येस, काही म्हणजे कॅमेरामध्ये तरी आता सनलाईट वगैरे आहे म्हणून तुम्हाला थोडंसं डिफरन्स वाटत असेल, बट मिररमध्ये जर मी आता अशी बघायला गेली तर लोकांना वाटेल ओ वाव काय फ्लॉलेस स्किन आहे. सो इट वॉज वर्थ बाईंग आणि 350ला मिळालंय त्यात. त्यानंतर मी घेतलं आहे कॉम्बो ऑफ लिप लायनर. माझ्याकडे एकही लिप लायनर नाहीये बिकॉज मला असं वाटलं की ओ गरज काय आपल्याला, बट विचार केला तर ट्राय करूया आपण. सो ही लिपस्टिक बाय केली आणि हे लिप लायनर. मी सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेन. ओके, सो हे लिप लायनर आहे. ह्याची शेड आहे चॉकलेट ब्राऊन 014. सो मी असं विचार केला की ब्राऊन शेड मध्येच घेते म्हणजे मॅक्सिमम लिपस्टिक सोबत मी ह्याला पेअर करू शकेन. आणि ह्याच्यावरती शार्पनर आहे विच इज गुड. मला असंच काहीतरी हवं होतं. युजली असं शार्प करायचं नव्हतं घ्यायचं, मला त्याचं ट्विस्टवालं हवं होतं. बट तिथे तसं जे तिथे ते वाले पण लिप लायनर्स होते बट त्याच्यामध्ये हा वाला शेड नव्हता. सो लेट्स गो. शेड खूप छान आहे, लाईक ब्राऊन. हे ना ऍक्च्युली स्विस ब्युटी और मार्स कॉस्मेटिक, आय थिंक स्विस ब्युटी और इनसाइड कॉस्मेटिक्स ह्यांचे तर फुल बंच मिळतात लिप लायनर्सचे. सो ते पण आय थिंक सेमच काम करतं, फक्त ह्याची पिगमेंट थोडी जास्त आहे कम्पेअर्ड टू दॅट. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी लाईन करते. आधी पण केलंय बट असं कॅमेरा समोर पहिल्यांदा करते, सो आयडिया नाही. मला ना अशी हार्श लाईन्स नाही आवडत, तर त्याला असे थोडं ब्लेंड करूया. ओ हे असं पण छान वाटतं. याच्यावरती लिप ग्लॉस लावला तर खूप असं एकदम विंटेज लुक येईल. ही लिपस्टिक आता मी यूज करणार आहे. हे लक्स कलेक्शन मधून आहे. दिस इज सिनफुल मॅट लिप कलर. सो हे मॅट लिपस्टिक आहे. हे यशने माझ्यासाठी बाय केलं, सो मी टेक्स्चर सुद्धा बघितलं नाही. दिस इज इन द शेड 26 4 प्ले. 26 4 प्ले. सो ह्याच्यावरती मला हे आवडलं, लाईक सी असे लिप्स, टेक्स्चर छान आहे या लिपस्टिकचं आणि कलर पण छान आहे. सो बघूया. ओ नाईस. लिप लायनर पेक्षा वन टोन थोडं कमी आहे, लाईक लाईट आहे, बट असं फीलच नव्हतं की लिप्स वरती काहीतरी लावलंय. ऍक्च्युली शार्लेट टिल्बरी वाला फील येतोय. नाईस. एका पिगमेंट बघितली तुम्ही ह्याची, एका गो मध्ये इतकी छान लागली आणि एकदम छान कलर आहे हा. ओ वाव. मला काही फील नाही होते, लिटरली मला फील काहीच नाही होते. मृचा ब्युटीचा ज्या लिपस्टिकचा फील आहे ना बटरी, तशी बटरी आहे. बट मृचा ब्युटीची क्रीम असल्यामुळे फील होतं की लिप्सला काहीतरी लावलंय. हे काहीच फील नाही होतं बिकॉज एक स्वाईप केलंय आणि एवढा पिगमेंट आलाय. खूप छान वाटतंय लेजिट. मला खूप आवडला हा कलर. आय डोंट नो वाय मी कलर बार का घेत नव्हती इतके डेज. आणि मी आता रिसेंटली नायकावरती सेल होता, सो मी एक मॅकची मिनी लिपस्टिक बाय केली. ते मी शॉर्ट्स मध्ये टाकेन. आय वुड 100% से की त्या मॅकच्या लिपस्टिक पेक्षा ह्याची टेक्स्चर आणि ह्याचं हे छान आहे. हे काहीच स्पॉन्सर्ड नाहीये, हे मी लिटरली स्टोअरमध्ये जाऊन बाय केलंय. सो प्लीज मी जे काय बोलते अप्रिशिएट करते, हे जेन्युइन अप्रिसिएशन आहे. नेक्स्ट मी काजळ घेतलं. सो हे मी घेतलं. मला हे नव्हतं घ्यायचं कारण की ह्याला शार्प करायचंय, बट मी विचार केला माझ्याकडे ते लिप लायनरचं शार्पनर आहे, सो त्याने मी करेन. आणि
मी असं नोटीस केलंय की जे असं ट्विस्टवालं काजळ असतं ना ते माझ्याने तुटून जातं किंवा मग त्याच्यामध्ये कमी प्रोडक्ट येतो. सो मी हे तिथे यूज करून बघितलं, एकदम जेट ब्लॅक आहे आणि ह्याच्या मागे स्मजर पण आहे. सी सो स्मोकी आय वगैरे करायला मी विचार केला एक्सपेरिमेंट करू शकतो. आणि ह्याचा जो ब्रश आहे ना तो एकदम मस्त आहे. लाईक हे बघा शेप आणि फील पण छान आहे, लाईक चांगलं स्मज होईल. सो मी हे काजळ घेतलं, मी तुम्हाला दाखवते ह्याचं किती जेट ब्लॅक आहे. पण आता आपण डोळ्यातही यूज करून बघूया, कारण की कधी कधी असं होतं की हातावरती काजळ चांगलं वर्क करतं बट डोळ्यांवरती नाही. सो आधी आपण एक काम करते, हे लावलं, ह्याच्याने स्मच करूया. छान स्मज होत आहे, नाईस, खूपच छान स्मज झालंय. आणि हे वरचं आता स्मज नाही होत आहे. अँड दिस इज वॉटरप्रूफ. सो मी विचार केला चला घेऊन टाकूया, करू थोडीशी मेहनत शार्प करायची. मला ते थोडं मेसी होतं ना शार्प करताना, म्हणून मला थोडं नव्हतं घ्यायचं, पण ठीक आहे, लेट्स ट्राय. नाईस. खूप इझिली लागलं आणि एकदम सॉफ्ट आहे. आय डोंट नो का बट खूपच सॉफ्ट आहे. असं लावताना छान फील झालं. म्हणजे अजून काय बोलू, चांगलं आहे. आणि माझे डोळे लगेच काजळला एक्सेप्ट नाही करत कोणते, लगेच पाणी येतं डोळ्यातून, बट पाणी नाही येते. सो येस, नाईस, आवडलं मला ओव्हरऑल. ट्राय करूया डोळ्याच्या वरती स्मच नाही डोळ्याच्या खाली स्मच करायला. मला नेहमी तो लुक करायचा असतो बट मला तो कधीच जमत नाही. मी पॅन्डा आय होऊन जातो माझा. अँड आय एम नॉट अ काजल गर्ल किंवा आय एम नॉट अ मेकअप गर्ल, सॉरी. बघितलं, वाट लावली मी. वाट लावली. आता हे मला शिकावं लागेल कसं स्मच करतात. लहान मुलांचे डोळे बरबडतात ना तसं वाटतंय. आधी ना मेकअप शिकलं पाहिजे कॅमेराच्या समोर येऊन करायच्या आधी. ठीक आहे, दोन्ही बरबटूया. मी हे खूप वेळा रिअलाइज केलं, पण मी नेहमी काजळमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते. मी असं ते मुलींचे डोळे बघते की असे ते रील्सवर दाखवतात, असे डोळे उघडतात आणि काजळ मस्त असं स्मोकी आय, आणि ते बघून मी नेहमी घेते आणि मग ते पडून राहतं काजळ. आणि आता परत मी ती चूक केली आणि तुम्ही बघू शकतात माझं स्मजिंग टेक्निक्स. आय डोंट नो मी काय करते, खूप खराब आहे. डिमोटिवेट झाली आहे मी हा व्हिडिओ कंटिन्यू करायला. बट तुम्ही माझा आधीचा लुक बघितला असाल, सो तुम्ही तेवढाच बघा व्हिडिओ. येस, अजून मी काही खराब नाही करणार. दॅट वॉज ऑल. मला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खरंच आवडल्या. मला हे काजळ सुद्धा आवडलं. हे मी चूक केली, खाली लावायला गेली, बट मी वरती स्मोकी आय करू शकते. मला लायनर खूप छान लावता येतं, सो मी हे त्यासाठी यूज करेन. आणि सगळे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. मला आतापर्यंत बेस्ट कन्सिलर हे वाटलं, बट आय विल टेल यू, जर तुम्ही ड्राय स्किन असाल तर आधी तुम्ही कलर बारच्या स्टोअरमध्ये जा. हे तुम्ही तुमच्या हातावरती टेक्स्चर वगैरे बघा, कारण की आपल्याला आपल्या स्किनचं कळतं की हा टेक्स्चर आपल्या स्किनवरती कसा वर्क करेल. सो जर तुम्ही ड्राय स्किन टोन असाल तर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन हे बघा. जर तुम्ही ऑइली स्किन गर्ल असाल तर तुम्ही डोळे बंद करून हा प्रोडक्ट बाय करू शकतात. आणि आय थिंक तुम्ही जर कलर बारच्या वेबसाईटवरनं गेलात तर तुम्हाला आय थिंक डिस्काउंट पण मिळेल. नाहीतर मग स्टोअरमध्ये जा लवकरच, कारण की तिकडे तर आहेच डिस्काउंट चालू 50%. सो येस, आणि मी शेड पण खाली मेन्शन करेल, पण तुम्हाला परत सांगते इट्स 1.2 माझी शेड. आणि आय थिंक ही मॅक्सिमम फेअर मीडियम टू फेअर स्किन टोनला जाईल. एकदमच जे फेअर असतात त्यांच्यासाठी वेगळा शेड आहे, बट दिस इज व्हेरी नाईस. स्टिक पण खूप छान आहे. ही स्मज होते वाटतं. येस, ही थोडी होते, बट आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. मला एकदम असं फेविकॉल सारखं लिपस्टिक
चिपकलेली पण नाही आवडत. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा टॉप पण माझा फेवरेट आहे. फर्स्ट टाइम मी असं काहीतरी वेअर केलंय आणि असं काहीतरी परचेस केलंय. सो मी तुम्हाला दाखवते. खाली पजामा घातलाय, सो डोंट माइंड प्लीज. ह्याची पण जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन. आणि ह्या फायनली बाय. आणि येस थांबा, अजून एक गोष्ट. सगळे लास्ट टाइम जे पण मी जुलै चालू आहे, राईट, जुलैचे विनर्स अनाउन्स केलेले आहेत. तर तुम्ही कम्युनिटी पोस्ट चेक करा. मी हर टाइम हे आधी 2 वेळा मी गिव्ह अवे केले, पण मी व्हिडिओमध्ये अनाउन्स नाही केलं की मी कम्युनिटी पोस्ट केलं. त्याच्यामुळे काही मुलींचं मिस होऊन जातं. बट नक्की बघा. आणि जर तुमचं नाव तिथे नसेल तर प्लीज डोंट बी सॅड. मी एव्हरी मंथ गिव्ह अवे करते, ते पण 3. सो तुम्ही याल आणि मी रिपीट नाही करत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लव्ह यू ऑल.